सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सब्बपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुधान शासनं। साधु साधु साधु। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाच्या श्रावक संघाचा सर्वांना जय भीम। उपस्थित मंचावर सर्व पदाधिकारीगण तथा ज्येष्ठ नागरिकगण, आज भीमा कोरेगाव जो ऐतिहासिक दिन आहे त्या ऐतिहासिक दिनाच्या पर्वावरती आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत। तर या प्रसंगाने जास्त काही न बोलता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, आपण ज्यावेळेस ऐतिहासिक क्षण साजरे करतो उत्साहाने, मोठ्या थाटामाटामध्ये, त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये ज्या लोकांनी आपल्यासाठी इतिहास निर्माण केला आहे तशा प्रकारचं कर्तृत्व, तशा प्रकारचं वक्तृत्व आपल्या आचरणातून, आपल्या व्यवहारातून, आपल्या कृतीतून आपण तशा प्रकारे निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहायला पाहिजे। त्याच वेळेस अशा प्रकारे ऐतिहासिक क्षण जे आहे आपण साजरा करण्याच्या जी भूमिका आहे ती भूमिका तशा प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल। तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या प्रती नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभकामना, मंगलकामना या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि या ठिकाणी सर्वांच्या प्रती मैत्री भावना पालिकाद्वारा या ठिकाणी मी व्यक्त करीत आहे। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेला मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे। हा खोटा आणि खोसाड प्रचार होय असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही। कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो। मी समता स्थापना करण्याचा प्रयत्न करेन। मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन। सर्वप्रथम संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन। आपण सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम आणि नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या 2022च्या
शोध आणि त्यासोबतच आपल्या शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शौर्य दिनानिमित्त मला काही बोलायचं कारण आपल्यासोबत दोन इतके माननीय वक्ते आहेत, त्यांनी त्यांच्याकडनं ऐकून घेणे हे आपलं कर्तव्य आहे आज. आणि यात थोडासा इतिहास म्हणजे असा की जिथे 28,000 पेशंटनी त्यांच्या अपोजिट फायटिंग केली होती इन द इयर 1818 मध्ये, आणि तिथे आपल्याला जे शौर्य मिळालेले आहे आपल्या लोकांना, त्याबद्दलचा आजचा हा दिवस आहे जिथे प्रत्येक 1 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेट द्यायचे शौर्य दिन म्हणून. तर आजचा असा हा दिवस साजरा करण्याकरता आपल्याला लाभलेले जे आपले वक्ते आहेत ते आपल्याला नक्कीच खोलापर्यंतचं मार्गदर्शन करतील आणि आपल्याला ज्यांना ह्याची संपूर्ण माहिती हवी असेल ते सगळी आपली परिपूर्ण करतील अशी माझी अपेक्षा आहे. परत एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीने बहुजन हिताय संघ, आंबेडकर मिशन, UCN चॅनल आणि माझे सगळे वक्ते आणि दर्शकांचं मनपूर्वक एकदा परत स्वागत करते. जय भीम, नमो बुद्धाय. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संविधानिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त या उद्बोधन वाक्यात उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण ज्या विशिष्ट अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहे आणि ज्या शौर्य दिनाचा आनंद सोहळा आपण इथे साजरा करीत आहोत, त्या शौर्य गाजवणाऱ्या त्या शूरवीरांचा जो काही आपण इतिहास बघतो आहे तो इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या समाजाच्या अतिशय खालच्या अगदी याच्यातून आलेला हा समाज आज हजारो वर्षापूर्वी या अस्पृश्य घातलेल्या या लोकांची स्थिती काय होती, ते कोणत्या स्थितीमध्ये जगत होते आणि ज्यांना या समाज व्यवस्थेने माणुसकी सुद्धा नाकारलेली होती, त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या अथक प्रयासाने जी उन्नती आज गाठलेली आहे, जो विकास त्यांनी साधलेला आहे, तो विकास असाच साधलेला नाही. यामध्ये अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर अनेक असे शूरवीर यांचा सुद्धा सहभाग आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज आपण ज्या शौर्य दिनाच्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहे, त्या भीमा कोरेगाव मध्ये जी लढाई झालेली होती आणि त्या लढाईत ज्या 500 महारांनी तो लढा दिलेला होता आणि एक विजय मिळवून दिलेला होता, तो विजय, ती लढाई, ती कशासाठी होती आणि तो विजय कसा मिळवला आणि ते युद्ध, त्या युद्धाचं जे काही युद्धाची जो काही इतिहास आहे तो इतिहास सर्वप्रथम मी आपणासमोर मांडू इच्छिते. 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या भीमा नदीच्या तीरावर असलेल्या कोरेगाव येथे झालेली ही लढाई आहे. या लढाईत महाराजांनी गाजवलेले शौर्य ही संपूर्ण महान जातीला अभिमानास्पद अशी बाब आहे. आणि या महासैनिकांनी हे जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचं महत्व हे आहे की अतिशय बलाढ्य अशा सैन्यासमोर अतिशय कमी संख्येने अल्प असलेल्या या महान सैनिकांनी आपल्या तलवारीने त्यांना पाणी पाजलं आणि त्या संपूर्ण पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा त्यांनी उडवलेला आहे. आता ही लढाई जी झाली त्याचं मुख्य कारण जे काही इतिहासात आपल्याला सापडतं
किंवा जो काही संदर्भ आपल्याला सापडतो तो संदर्भ असा आहे की नोव्हेंबर 1817 मध्ये तर ही लढाई इथे थांबलेली आहे, पण पेशव्यांनी अस्पृश्यांना कशा प्रकारे छळलेलं आहे, कसं त्यांचं शोषण केलेलं आहे याचा इतिहास सांगत असताना मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते समस्त या महार समाजाचा इतिहास, पूर्व इतिहास काय आहे. आजचे अस्पृश्य आपल्याला या स्थितीमध्ये दिसत आहेत किंवा इतिहासामध्ये जे छळले नडलेले आणि अतिशय हीन अशा अवस्थेत जीवन जगणारे अस्पृश्य इतिहासामध्ये असे कधीच नव्हते. तर हे महार शूरवीर होते, कर्तबगार होते आणि उत्तम लढवय्ये सुद्धा होते. ते शिवकाळाचे पेशवाई या काळामध्ये ते रणांगणावर ते लढलेले आहेत आणि अनेक पराक्रम त्यांनी गाजवलेले आहेत. आणि या ज्या अस्पृश्य जाती आपल्याला दिसतात, मांग असतील, चांभार असतील, महार असतील, या सगळ्याच्या सगळ्याच अस्पृश्य जाती एकेकाळी या म्हणजे लढाऊ वृत्तीच्या होत्या आणि राजपाट त्यांनी उपभोगलेलं होतं आणि त्यांची मोठी मोठी राज्ये सुद्धा होती. हाही इतिहास आहे. एवढंच नव्हे तर याच्या इतिहासाच्या संदर्भात वीरा शिंदे यांनी अतिशय मोलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ती माहिती तुम्हाला मी देत असली तरी सुद्धा मी असं म्हणेन, एक संशोधक म्हणून मी असं म्हणेन की यावर आणखी संशोधन व्हायला पाहिजे. मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला अगदी अभिमान वाटेल आणि आपल्याला आपल्या या जमातीवर प्राऊड फील होईल अशाच प्रकारची असली तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य जातीचा जो शोध घेतलेला आहे आणि वीरा शिंदेने या अस्पृश्यांचा जो पूर्व इतिहास सांगितलेला आहे तिथे कुठेतरी आपल्याला तफावत पाहायला मिळते. आणि म्हणून मी असं म्हणेन की यावर पुन्हा आणखी संशोधन होणं अतिशय गरजेचं आहे. तर हे जे वीरा शिंदे आहेत, या वीरा शिंदेंनी जी माहिती आपल्याला म्हणजे काही पुस्तकामध्ये त्याची मांडणी करून ठेवलेली आहे, ती मांडणी करीत असताना ते म्हणतायत की कोकण हा प्रांत संपूर्ण महार, मांग आणि चांभार, भिल्ल, ठाकूर, कोळी, कोण इत्यादी लोकांनी भरलेला होता आणि या लोकांनी तिथे राज्य केलेलं होतं. आणि इथे हे राज्यकर्ते म्हणून असले तरी सुद्धा कालांतराने कदंबांनी महारांना हरवलं, चालुक्यांनी मांगांना हरवलं आणि मौर्यांनी कोळांना हरवलं आणि त्यापासून ते सगळं राज्य त्यांनी हिरावून घेतलं. आणि हे पुढे हेही म्हणतात की महारांवर आर्यांच्या प्रथम स्वाऱ्या झाल्या, त्या झाल्यानंतर मुसलमानांनी सुद्धा यांच्यावर स्वाऱ्या केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे महार लोक हे जीत झाले आणि त्यांचे गुलाम झाले. हा जो हल्ला होत असताना पुढे महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे हा हल्ला होत असताना काही महार हे तिथून पळून निघाले. म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला तो हल्ला होत असताना काही महार तिथून पळून निघाले आणि ते पळून निघाल्यानंतर कोकणच्या तळावर ते गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि वसाहती निर्माण करून स्वतःला इतकं जास्त समृद्ध आणि विकसित केलं की ते सगळं ऐकल्यानंतर, तो इतिहास ऐकल्यानंतर आपलं ऊर भरून येईल अशीच कामगिरी या महारांनी केलेली होती. त्यांनी कला कौशल्याची कामे केली. त्यांच्यात उच्च दर्जाचे असे कलाकार होते, व्यापारी होते, योद्धे होते आणि राज्यकर्ते सुद्धा होते. कोकणाच्या महारांनी एक महत्वाची जी कामगिरी केली ती म्हणजे त्यांनी सोने, चांदी आणि तांबे इत्यादी खनिजापासून धातूंची पैदास कशी करावी याचा शोध त्यांनी घेतला. म्हणजे आज आपण जर बघितलं की कोकणामध्ये ज्या काही खाणी असतील, धातूंच्या खाणी असतील, त्या खाणींचे निर्माण करते हे महार आहेत. आता कोकणामध्ये ज्या धातूंच्या जंगी खाणी आहेत
त्या निर्माण करते म्हणजेच आपले हे महार लोक आहे, हे आपल्याला याच्यावरून माहिती होते. त्याचबरोबर त्यांनी स्वतःला इतकं समृद्ध करून घेतलेलं होतं की ते देश विदेशामध्ये व्यापार सुद्धा करू लागलेले होते. त्यांचा व्यापार सिंहद्वीप, अफगाणिस्तान, इराण इत्यादी देशांशी होत होता आणि त्यांनी जे काही हे आहे जलमार्ग आहे ते जलमार्ग त्यांनी विकसित केलेले होते आणि त्या जलमार्गामधून ते व्यापार करीत होते. त्यांनी अनेक लढाऊ अशा जहाजांची सुद्धा निर्मिती केलेली होती. ते कुशल व्यापारी होते आणि हे सगळे लढाऊ जहाज वगैरे निर्माण करण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. एवढंच नव्हे तर याच काळामध्ये भारतामध्ये जो व्यापार झाला आणि त्या व्यापारामुळे भारत कुठेतरी त्याची अर्थव्यवस्था एक विशिष्ट अशा भरभराटीला पोहोचलेली होती आणि या सगळ्या या माध्यमातून त्यांनी तिथे छोटी छोटी अशी राज्य निर्माण केलेली होती. पण या महारांना नष्ट करून पेशव्यांनी तिथे आपला अधिकार गाजवला. म्हणजे या कोकणातील जे चित्पावन ब्राह्मण आहेत त्या चित्पावन ब्राह्मणांनी या महारांची संपूर्ण राज्य काबीज केली आणि तिथे संपूर्ण आपला ती सत्ता काबीज केली आणि ती सत्ता काबीज करीत असताना त्यांनी क्षत्रियांना हाताशी धरलं आणि ब्राह्मणाचा पुढारी असलेला परशुराम, त्या परशुरामाच्या साहाय्याने संपूर्ण कोकण हा त्यांनी हस्तगत केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा महारांचा इतिहास, त्यांची कर्तबगारी, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा इथेच अंत होत नाही. तर या महारांनी अनेक असे पराक्रम गाजवलेले आहेत आणि त्या पराक्रमाचा आढावा घेत असताना जेव्हा मुसलमान इथे स्वाऱ्या करतात आणि इथे स्वाऱ्या केल्यानंतर त्यांना हिंदूंची राज्य बळकवायची होती. ती बळकवीत असताना त्यांना सैन्याची गरज होती आणि ती सैन्याची गरज या गरज भागवण्यासाठी त्यांनी येथील जे हिंदू होते त्या हिंदू लोकांना हाताशी धरलं. त्याचबरोबर अस्पृश्य महारांना, मांगांना आणि चांभारांना त्यांनी हाताशी धरलेलं होतं आणि एक सैन्य निर्माण करून ते इथल्या हिंदू राजांशी लढलेले होते. आणि ही लढाई होत असताना महारांनी या लढाईमध्ये सुद्धा अतिशय पराक्रम गाजवून या मुसलमानांना विजय मिळवून दिलेला होता. पण या देशात तोपर्यंत हा महार समाज अस्पृश्य झालेला होता. त्यांच्यावर अस्पृश्यतेचा तो कलंक लादलेला होता आणि मुसलमानांनी जरी त्यांना हाताशी धरून अनेक लढाया लढल्या आणि त्यांना जिंकवून देण्यामध्ये या अस्पृश्य समाजाचा सिंहाचा वाटा असला तरी सुद्धा जे इतर हिंदू लोक होते त्या हिंदू लोकांना या मुसलमान राज्यकर्त्यांनी जहागिरी प्रदान केल्या. अनेक गोष्टी म्हणजे अनेक त्यांना बक्षिशी त्यांनी दिली आणि अनेक मोठमोठ्या पदांवर त्यांची वर्दी लावलेली होती. पण अस्पृश्य लोकांना एवढी मदत केल्यानंतरही या अस्पृश्य लोकांना त्यांनी कुठलीही मदत किंवा बक्षीस देण्याची मोठेपण दाखवलेलं नाही. आणि त्याचाही इतिहास समजून घेत असताना आपल्या लक्षात येतं की जे कार्य हिंदूंनी, पेशव्यांनी या अस्पृश्यांसोबत केलेलं होतं तेच मुसलमानांनी सुद्धा केलेलं होतं. कारण मुसलमानांना हेही माहिती होतं की जर आपण या अस्पृश्यांचा उदो केला किंवा याच्यासाठी आपण काही केलं तर इथे असलेले जे हिंदू राज्यकर्ते आहेत ते हिंदू राज्यकर्ते नाराज होतील आणि आपल्याला इथे पाहिजे तसा हे घेता येणार नाही, इथे पाहिजे तसं राज्य आपल्याला करता येणार नाही. आणि अशा प्रकारे या महारांनी या मुसलमानांना त्यांनी साथ दिलेली होती. त्याचबरोबर शिवकाळामध्ये सुद्धा या अस्पृश्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा साथ दिलेली आहे. त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचा पूर्ण आपण तो सगळा आलेख आपण वाचतो, आपण एकमेकांसोबत हा सगळा इतिहास शेअर करतो. कुठेतरी या शेअरिंगचं एक महत्त्व आहे.
कुठेतरी आपण या आपल्या पूर्वजांपासून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्यांनी जो पराक्रम गाजवलेला आहे तो पराक्रम आपण गाजवू शकू का? एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांच्या विचारांचं जे बळ आपल्याला दिलेलं आहे त्या बळाचा वापर करून समाजाला ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण करीत आहोत. पण कुठेतरी पुन्हा आपण वाट चुकतो आहे आणि कुठेतरी आपण कमी पडतो आहे. त्यासाठी जर जबाबदार असेल तर तो आपला स्वार्थ, आपला अहंकार. पण आपण हा आपला स्वार्थ, आपला अहंकार सोडून कुठेतरी खऱ्या अर्थाने समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मी आज इथे बोलताना मला अतिशय दुःख होत आहे की काही दिवसांपूर्वीच एका स्त्रीला, तुमच्या मधीलच एका स्त्रीला शून्य ठरवलं गेलेलं आहे आणि त्याचं या पुरुषांना काहीही वाटलं नाही. तर बंधूंनो, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण हे सगळं समाजासाठी करतो, समाजाच्या सन्मानासाठी करतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करतो. तर आपण काहीही करत असलो तरी सुद्धा आपलं लक्ष याकडे केंद्रित असलं पाहिजे की आपल्या हातून कोणतेही चांगलेच काम घडले पाहिजे किंवा आपण कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. आपल्यामध्ये स्वार्थ आहे, अहंकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाच्या लोकांसाठी लढणं, त्यांचा विचार करणं ही आपली प्राथमिक गरज असली पाहिजे असं मला वाटतं. आणि ही अपेक्षा इथे बसलेल्या लोकांकडून करते आणि माझं लांबलेलं भाषण मी इथे थांबवते, माझ्या शब्दांना विराम देते आणि आपली सर्वांची रजा देते. जय भीम, जय भारत. धन्यवाद मॅडम. हा अगदी उत्कृष्टपणे अगदी अभ्यासपूर्ण भाषण, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी संशोधन, विद्वत्तापूर्ण व्याख्यान, महाराजचा इतिहास 1818 पासून तर 2022 म्हणजे 104 वर्षाचा इतिहास पण अगदी 30 मिनिटांमध्ये 1 मिनिट आपण वाचवलेला आहे. ॲक्च्युअली 10 वाजून 10 मिनिटाला संपायला पाहिजे, तुमचं 10 वाजून 9 मिनिटाला संपलेलं आहे आणि तुमच्या व्यथा ह्या सुद्धा तुम्ही व्यक्त केलेला आहे. कारण निवडणूक आणि बाकीचे जे काही इतर असतात तो आपला आजचा विषय नाही आहे, आपण त्याच्यावर चर्चा न करणे चांगलं. आणि म्हणूनच आपण सांगतो की ज्या झालेल्या गोष्टी असतात, वी शुड नॉट डिस्कस द पास्ट, वी शुड थिंक ऑन प्रेझेंट अँड फ्युचर. इफ यू वेस्ट अवर टाइम इन डिस्कशन ऑफ द पास्ट, वी कॅनॉट मेक प्रोग्रेस इन द फ्युचर. आणि आपल्याला महाराजचा इतिहास जसं तराळ आणि अंतराळ, शंकरराव खरात आणि त्यांनी शूरवीर वर्ग होता आणि या शूर लोकांना, बौद्ध लोकांना कसं पद्धतशीरपणे अस्पृश्य करून टाकलेलं आहे बाबासाहेबांनी सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल ओरिजिन ऑफ कास्ट, गोवेर सूत्र, जे आपण ॲनिमेशन ऑफ कास्ट, बुद्ध ऑफ कार्ल मार्क्स, आणि म्हणूनच आपल्याला शुद्ध रूपात बौद्ध धम्म दिलेला आहे. आपण सगळे बंधू बांधव इथे आहोत. आणि महाराज जसा एक शब्द आहे मिगू त्याला असं म्हणतात की ओरिजिनल इनहेबिटंट, जे कास्ट लोक आहे, ओरिजिनल कास्ट इथले तेच लोक. आणि त्यामधून आपला इतिहास आपल्याला समजला पाहिजे. आणि रॉबर्टसनने जे पुस्तक लिहिलं महाराजचा इतिहास, ते सुद्धा तुम्ही वाचलं असेल सगळ्या लोकांनी असं मला वाटतं. एनिवे, आपल्याला डॉक्टर सारंग डोंगे मॅडमने फार उत्कृष्ट माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि यानंतर एक दुसरं व्यक्तिमत्व जे आपल्यामध्येच आहेत, डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आहे. आज या ठिकाणी भीमा कोरेगाव या शौर्य दिनानिमित्त हा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. डॉक्टर आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, UCN बुद्धा चॅनल यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भीमा कोरेगाव युद्धाचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी सरोज डांगे मॅडमने आपल्याला विशद केलेला आहे.
त्यामुळे त्यांनी जिथे फुल स्टॉप दिलेला आहे मी त्याच्या पुढचं भाषण करतो. तर मी पुन्हा काही त्या इतिहासाकडे जाणार नाही. परंतु या भीमा कोरेगाव युद्धाच्या निमित्तानं या राज्यांमध्ये ज्या पद्धतीचा अपप्रचार करण्यात आलेला आहे आणि विशेषतः महार वर्गाला जे बदनाम करण्यात आलेलं आहे, त्या कारणांचा या ठिकाणी मी या ठिकाणी मीमांसा करेन. आणि या घटनेपासून, जी ऐतिहासिक अशी घटना आहे, त्या घटनेपासून आपण काय बोध घेतला पाहिजे त्यावर मी या ठिकाणी माझे विचार मांडणार आहे. त्यामुळे मी थोडं पुढचं भाषण मी या ठिकाणी करेन. मित्रांनो, या समस्त युद्धाची वस्तुस्थिती या ठिकाणी डांगे मॅडमने मांडलेली आहे. आपण विपर्यासाकडे वळूया. असा आरोप केला जातो आणि जी दंगल भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये झाली होती आणि जी मराठा जो युवक आहे किंवा बहुजन समाजाचा जो युवक आहे त्यांना महार समाजाविरुद्ध भडकवून ज्या दंगली ज्या परिसरामध्ये झाल्या होत्या आणि आपल्यावर जे हल्ले झाले होते त्यामागं तिथल्या सगळ्या मराठा युवक असेल, बहुजन समाजाचा युवक असेल, त्यांचं डोकं भडकवण्याचं काम त्या ठिकाणी जे करण्यात आलं आणि ज्या लोकांनी जे डोकं भडकवलं, ज्या दंगली पेटवल्या, त्या लोकांना वाचवण्यासाठी ही दंगल त्या एल्गारच्या परिषदेमुळे झाली आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांना आजही तुरुंगामध्ये डांबलेलं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे घटना एवढी साधारण नाही आहे. किती मोठं षडयंत्र असेल. तर तो दुसरा जो बाजीराव पेशवे होता ज्याला आम्ही पराभूत केलं, त्याचा जो मुख्य सल्लागार होता तो होता नाना फडणवीस. आणि ह्या नाना फडणवीसाचे जे वंशज आहेत ते इथे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळे त्या फडणवीसांनी जे काही केलं असेल दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये, त्याचा सूड हे अलीकडचे फडणवीस घेतात की काय, अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. हे आपण लक्षात ठेवलेलं पाहिजे. आणि म्हणून ज्या लोकांचा दंगलीची संबंध नाही, जे तुरुंगात आहेत आणि ज्यांनी दंगली घडवल्यात, मग ते मनोहर भिडे असतील, मग ते एकबोटे असतील, ते लोक आज तुरुंगाच्या बाहेर आहेत आणि इथले राज्यकर्ते त्यांचा सन्मान करतात, सत्कार करतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न असा आहे की जी 204 वर्षापूर्वी जी लढाई झाली आणि ज्यासाठी लढाई झाली, तो अन्याय, तो अत्याचार, ती अस्पृश्यता, ती विषमता 204 वर्षानंतर सुद्धा कायम आहे. हे याचं जिवंत उदाहरण आहे. हे आपण या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. असा आरोप केला जातो की महाराणी इंग्रजांना साथ देऊन छत्रपती आणि विशेषतः मराठ्यांच्या राज्याविरुद्ध हे महार त्या काळामध्ये लढले, अशा पद्धतीनं काही लोक आरोप करतात. आणि ते आरोप आजही त्या परिसरामध्ये सुरू आहेत किंवा महार हे इंग्रजाच्या बाजूने लढले. आणि त्या काळामध्ये पेशवे कोण होते? ते हिंदुस्थानी राजे होते. तर आपल्याच लोकांच्या विरुद्ध हे लढलेत. आणि विशेषतः हे छत्रपतींचं राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं, याच्याविरुद्ध हे लढलेत. लोकांना हे सांगण्याची आवश्यकता आहे की हे दुसरे जे पेशवे आहेत बाजीराव, हे छत्रपती नव्हते. छत्रपती त्या काळामध्ये होते ते साताऱ्याचे राजे प्रतापसिंग हे छत्रपती होते. शाहू महाराजांचे ते वंशज होते. ते साताऱ्यामध्ये प्रतापसिंग जे आहेत ते छत्रपती होते. हे छत्रपती नव्हते.
परंतु त्या प्रतापसिंगाला ह्या बाजीराव पेशव्यांनी साताऱ्याच्या किल्ल्यामध्ये नजरकैद ठेवलं होतं आणि ते 1818 मध्ये हे प्रतापसिंग नजरकैदेमध्ये होते, जे मूळ छत्रपती होते आणि ते त्यावेळेस 19 वर्षाचे होते. तर मला सांगा, हे ब्राह्मणांचे पेशवाई असलेले राजे जे छत्रपतीचे नौकर होते, परंतु ब्राह्मणी कावा करून इथल्या छत्रपतीला त्यांनी किल्ल्यामध्ये नजरबंद करून ठेवलेलं होतं, त्यांच्या पूर्ण आईला आणि त्यांना, आणि शिक्षणापासून वंचित केलं होतं. म्हणजे केवळ अस्पृश्यांना नाही, तर त्या काळात यांनी सुद्धा शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांना शिकवण्याची दारं त्या नजरबंद, तो जर शिकला तर पुढे तू माझ्या विरुद्ध बंड करेल म्हणून त्याला शिक्षण दिलं नाही. ते शिक्षण त्याच्या आईने त्याला नजर कैदेमध्ये दिलं. हा सगळा इतिहास आहे. तेव्हा आम्ही छत्रपतीच्या विरुद्ध लढलो नाही, छत्रपतीच्या विरुद्ध तर यांनी नजर कैदेमध्ये छत्रपतीला टाकलं होतं. हा इतिहास या ठिकाणी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा पानिपत झालं होतं, त्या पानिपतच्या लढाईमध्ये जेव्हा पहिला पेशवा मारल्या गेल्यात, तेव्हा जी मराठ्यांची राणी होती ताराबाई यांनी स्वतः उद्गार काढलेला आहे आणि शरद पाटील यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बरं झालं हे पेशवाईंचं क्रूर राज्य जे आहे ते संपुष्टात आलं, असं त्या बाईंनी उद्गार काढले होते. तर मूळ जे मराठे राजे होते किंवा जे मराठे होते त्यांचा पेशवाईला विरोध होता, छत्रपतींचा पेशवाईला विरोध होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आमची जी महाराजांची जी काही लढाई झाली ती छत्रपतींच्या विरुद्ध नव्हती, मराठ्यांच्या विरुद्ध नव्हती, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. उलट त्या काळामध्ये पेशव्यांनी काही मराठे सरदारांना आपल्या याच्यामध्ये घेऊन, म्हणजे आपल्या षडयंत्रामध्ये सामील घेऊन छत्रपतीला तुरुंगात टाकलं होतं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरा आरोप आपल्यावर असा केला जातो की महारे देशविरोधी होते, राष्ट्रविरोधी होते, असा प्रचार केला जातो. त्या भिडेचं एक भाषण त्या ठिकाणी त्यांनी जे केलं पुण्याला, तर ते म्हणाले की बाबा हे जर इंग्रजाच्या बाजूने लढले याचा अर्थ हे राष्ट्रविरोधी होते, इंग्रजाच्या, कारण इंग्रज हे आपले शत्रू होते. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 1918ला हा हिंदुस्थान होता का? 1918ला हा देश होता का? 1918ला हे राष्ट्र होतं का इथे? मग हा देश नसेल, राष्ट्र नसेल, तर आम्ही राष्ट्राच्या विरुद्ध कसे लढलो? आम्ही देशाच्या विरुद्ध कसे लढलो? तेव्हा किती अपप्रचार केला जातो. 551 संस्थानिकं होते भारतामध्ये 1818ला. किती? 515 संस्थानिकं. हे संस्थानिकांचा हा देश होता. आणि ह्या संस्थानिकांनी आपले संस्थान वाचवण्यासाठी ज्या काही फौजफाटा जमा केला होता, ते लोक देश वगैरे वाचवत नव्हते, हे आपले संस्थान वाचवत होते. आणि ह्या पेशवांचे सुद्धा असं एक संस्थान होतं. अनेक संस्थान होते या भारतामध्ये, 551 संस्थान होते ते बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून ही लढाई जी आहे ती संस्थानिकांविरुद्ध इंग्रजांची लढाई होती. ही कुठेही देशाच्या विरुद्ध किंवा ही कुठेही राष्ट्राच्या विरुद्ध ही लढाई नव्हती. खरा देश, खरं राष्ट्र हे 1950ला उद्याला आलं बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिल्यानंतर, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून टिपू सुलतानच्या विरुद्ध कोण लढलं? टिपू सुलतान एक चांगला मोठा राजा होता. तो टिपू सुलतान इंग्रजांशी लढायचा, तेव्हा मराठे सरदारांना सोबत घेऊन इंग्रजांनी टिपूचा पराभव केलेला आहे. मग तुम्ही ज्यावेळेस टिपूला पराभव केला मराठा सरदारांना सोबत घेऊन, इव्हन पेशव्यांना सोबत घेऊन, पहिला पेशव्यांना सोबत घेऊन, तेव्हा तुम्ही देशविरोधी नव्हते का? तेव्हा तुम्ही राष्ट्रविरोधी नव्हते का? आणि आम्ही तुमच्या विरुद्ध लढलो म्हणून आम्ही राष्ट्रविरोधी झालो. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही राष्ट्रविरोधी नव्हतो, देशविरोधी नव्हतो. कारण बाबासाहेबांचं प्रसिद्ध वाक्य आहे की वी हॅव नो मदर लँड. अरे आम्हाला मातृभूमीच नाही आहे, आम्हाला देशच नाही आहे, आम्हाला आमचं राष्ट्रच नाही आहे, तर आम्ही आपल्या राष्ट्राच्या विरुद्ध लढण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा हे राज्य उभं करण्याचा जेव्हा प्रयत्न करण्यात आला, ज्या ज्या राजांनी केला त्याच्या बाजूने आम्ही होतो, हा इतिहास आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची जेव्हा घोषणा केली, शिवाजी महाराजाच्या विरुद्ध आम्ही नव्हतो, त्याच्या सेनेमध्ये आम्ही होतो, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही राज्याच्या बाजूने होतो, देशाच्या बाजूने होतो त्या काळामध्ये, कारण त्यांना हिंदवी राज्य प्रस्थापित करायचं होतं.
त्यावेळेस आम्ही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढलो नाही, शिवाजी महाराजांच्या सोबत होतो. कारण शिवाजी महाराजांनी आमच्या कमरेला तलवार बांधली होती, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही तुमच्या विरुद्ध यासाठी लढलो की तुम्ही ती आमच्या कमरेला बांधलेली तलवार तुम्ही काढली आणि आमच्या कमरेला झाडू बांधला, म्हणून तुमच्या विरुद्ध आम्ही लढलो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही राष्ट्रविरोधी नव्हतो, आम्ही राष्ट्रवादी होतो. जिथे जिथे या राज्यासाठी, या देशासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी जेव्हा जेव्हा लढाई झाली तेव्हा तेव्हा आम्ही यासोबत होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तिसरा आरोप केला जातो की महार हे ते हिंदू विरोधी होते. कारण हिंदूंचं राज्य होतं, पेशव्यांचं राज्य म्हणजे, ब्राह्मणांचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य होतं. तेव्हा भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये पेशव्याच्या विरुद्ध जे कोणी लढले ते जे महारांसोबत बहुजन समाजाचे अगडपगड जातीचे लोकसुद्धा त्या सेनेमध्ये होते, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इकडे पेशव्यांच्या सोबत जे कोणी लोक होते तेही बहुजन समाजाचे अगडपगड जातीचेच लोक होते. इकडेही हिंदू होते आणि इकडेही हिंदूच होते. हे ह्या हिंदू, आम्ही हिंदूंच्या विरुद्ध असं नाही आहे, तर ह्या सेनेमध्ये सुद्धा हिंदू होते. त्यामुळे कोणी आम्ही हिंदूंच्या विरुद्ध लढलो हे कृपया कोणी या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या काळी इंग्रजांसोबत अनेक हिंदू राजांचा तह झाला होता. पहिल्या पेशव्यांनी तर आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांमध्ये वसईचा तह केला होता, प्रसिद्ध आहे तो. अरे तुम्ही आपलं राज्य वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत तह केला, तेव्हा आम्ही हे कुठेही हिंदूंच्या विरोधी नव्हतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण सध्याच्या राज्यकर्त्यांकडे वळतो, त्या एकबोटेंकडे पाहतो, त्या मनोहर भिडेकडे पाहतो आणि हे शिवाजी महाराजांचा जो मूळ इतिहास आहे किंवा शिवाजी महाराजांचं जे मूळ कार्य आहे ते बाजूला सोडून आज अनेक त्यांच्या नावावर दुकानं चालवणारे लोक आज राज्यामध्ये राज्यकर्ते झालेले आहेत, ते आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे बाबासाहेबांच्या विचारांचं झालं ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं झालं. बाबासाहेबांच्या पश्चात ज्यांच्या खांद्यावर नेतृत्व आलं त्यांची जी स्थिती आहे तशी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पश्चात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आली त्यांची ती स्थिती आहे, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी एक ठिकाणी हे उदाहरण सांगितलं होतं की एकदा मला त्या तंत्र विद्यापीठ जे आहे लोणारेचं, तिथे एक कल्चरल फेस्टिवल होता राज्य पातळीवरचा, आणि मला त्या ठिकाणी राज्यपालांनी त्या फेस्टिवलचा आयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली होती. तर ते लोणारेच्या बाजूला ते महाड आणि रायगड किल्ला वगैरे, तर मी रायगड किल्ल्यावर त्यावेळेस ते गेलो होतो. ते पूर्ण रायगड किल्ला पाहिला. तिथे शिवाजी महाराजांची फार मोठी समाधी आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, जर आपण रायगडला गेले असाल तर लक्षात येईल. आणि बाजूला मी पाहिलं तर तिथे पोलिसांचा 7-8 पोलिसांचा एक ताफा होता आणि तो एका दुसऱ्या समाधीचं रक्षण करत होता. तर मला आश्चर्य वाटलं की बाबा इथे बाजूला कोणती समाधी आहे रायगडावर की हे पोलिसांचा ताफा जो 4-5 पोलिसांचा तो इथे आहे आणि इथे शिवाजी महाराजांची जिथे समाधी आहे तिथे एकही पोलीस नव्हता. तर मी तिथे गेलो त्या ठिकाणी समाधीजवळ, आणि त्या समाधीजवळ गेल्यानंतर मग तिथे लक्षात आलं की तिथे कुत्रा ठेवला होता. तो शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजीचा कुत्रा होता, आणि तो कुत्रा होता, त्याची समाधी होती. त्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी 5-6 पोलीस तिथे आजूबाजूला होते. तर मी तिथे मला आश्चर्य वाटलं की शिवाजी महाराजांची समाधी आहे, पुतळा आहे, तिथे कोणी पोलीस दिसत नाही, पण शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या रक्षणासाठी मात्र इथे पोलीसवाले उभे आहेत. तर मला याचं आश्चर्य वाटलं. तर मी तिथे एक पोलीसवाला होता, तर तिथे त्याचं इथे पट्टी लिहिली होती, तिथे कांबडे लिहिलं होतं, आणि म्हटलं हा आपल्याला दिसतो. तर मी त्याला जयभीम केलं. तर त्याने हळूच आपला थोडं त्या एरियामध्ये लोक एकदम जोरात जयभीम बोलत नाही, तो हळूच बाजूला येऊन मला जयभीम म्हणाला. आणि मी त्यांना बाजूला घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की अहो हे मला काय, हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाधीवर तुम्ही उभे नाहीत आणि या कुत्र्याच्या समाधीवर तुम्ही कसे का उभे आहेत? तर ते म्हणाले मेश्राम साहेब याचा इतिहास आहे. म्हटलं काय? तर म्हणे मराठ्यामधला एक वर्ग असा आहे म्हणे, तो असा म्हणतो की शिवाजी महाराजाला कुत्राच नव्हता, आणि एक ब्राह्मणी असा वर्ग असा म्हणतो म्हणे की बाबा ते शिवाजी महाराज जेव्हा चिता जळत होती तेव्हा हा जो पोचलेला कुत्रा होता हा तितका एकनिष्ठ होता
की त्यांनी चितेवर जी आहे ती उडी टाकली आणि स्वतःला सुद्धा चितेवर स्वतःला जाळून घेतलं होतं, असा एक इतिहास सांगतो. पण चितेवर एखाद्या कुत्र्याने जाळून घेणं हे अपशगुन आहे म्हणे हिंदू धर्मामध्ये. आणि असा इतिहासच नाही, शिवाजी महाराजाला कुत्राच नव्हता आणि त्याने तो असा जळलाच नाही त्याच्या चितेवर, असा एक म्हणे इतिहासकार काही सांगतात म्हणे. विशेषतः ब्राह्मणी इतिहासकार आहे असं सांगतात म्हणे हे अपशगुन आहे, शिवाजीचा कुत्राच नव्हता. आणि म्हणून एक मोठा वर्ग आहे म्हणे तो या गडावर आला होता म्हणे आणि त्याने काय केलं की त्या पूर्ण ते शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची समाधी आहे ती काढून म्हणे खाली फेकली म्हणे जंगलामध्ये खाली. आणि मग तिथे दंगल झाली, कुत्र्यासाठी दंगल. दुसरे जे कुत्रा होता असं म्हणणारे जे मराठी आहेत ते आणि कुत्रा नाही होता असं म्हणणाऱ्या मराठ्यांमध्ये दंगल झाली. शिवाजी महाराजांसाठी दंगल नाही, त्याच्या कुत्र्यासाठी दंगल. आणि मग काय झालं म्हणे की मग शेवटी तिथल्या पोलिसांनी जे खाली कुत्रा फेकला होता त्याला ते उचललं म्हणे आणि इथे पुन्हा त्याची समाधी बनवली, त्या कुत्र्याला इथे बसवलं. आता कोणी हा कुत्रा फेकू नये त्याच्या संरक्षणासाठी आम्ही इथे उभे आहोत. म्हणजे आता शिवाजी महाराजांचं संरक्षण नाही, त्याच्या विचाराचं संरक्षण नाही, त्याच्या कुत्र्यांचं संरक्षण सुरू आहे. शिवाजी महाराजांचं राज्य नाही, आता त्याच्या कुत्र्यांचं राज्य आहे, त्यांच्या विचारांचं राज्य नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळे सैनिक आणि पोलीस दल हे आता त्यांच्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी सज्ज झाले तुम्हाला आम्हाला दिसते. आणि म्हणून हे भिडे म्हणा किंवा एकबोटे म्हणा हे त्या कुत्र्याच्या समाधीचं प्रतीक आहे आणि सरकार त्याचं रक्षण करत आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ते जे उदाहरण आहे रायगडावरचं ना आजचं, ह्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही. आणि म्हणून ह्या सरकारने ह्या शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांच्या रक्षणासाठी यांचं रक्षण केलं. आणि भीमा कोरेगावचा इतिहास सांगणारे आमचे एल्गार परिषदेमधले आमचे जे विचारवंत होते त्यांना तुरुंगात डांबलेलं आहे, हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला ज्यावेळेस त्या विजयस्तंभाला भेट दिली, याचा अर्थ की बाबासाहेब जर कोणत्या एखाद्या स्थळाला भेट देतात तेव्हा त्याचा एक इतिहास तयार होतो, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या विजयस्तंभाला का भेट दिली असेल याची मीमांसा करणं आवश्यक आहे आणि याची चर्चा करणं आवश्यक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नेमक्या त्या दिवसापासून तिथे मग त्या ठिकाणी जत्रा भरते, त्या ठिकाणी लोक या ठिकाणी येतात. कारण त्या घटनेमध्ये बाबासाहेबाला या देशातल्या तमाम दलित आणि अस्पृश्य समाजाला एक मेसेज द्यायचा होता, एक संदेश द्यायचा होता. तो संदेश हा द्यायचा होता जो हू वेअर शूद्राजमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे की वी आर नॉट स्लेवर, वी आर वॉरियर. हा संदेश बाबासाहेबांना द्यायचा होता की आम्ही गुलाम नाहीत, आम्ही शूर होतो, आम्ही वीर होतो, आम्ही या देशाचे राज्य होतो, आम्ही या देशाचे राज्यकर्ते होतो. हा संदेश बाबासाहेबांना द्यायचा होता. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी भेट देतात आणि हू वेअर शूद्राज म्हणजे मांडतात की आम्हाला या देशामध्ये षड्यंत्र करून या ठिकाणी आम्हाला गुलाम करण्यात आलं, अस्पृश्य करण्यात आलं. आम्ही या देशातले नागवंशीय राजे होतो, आम्ही या देशाचे राज्यकर्ते होतो. आमचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहास नाही आहे, आमचा इतिहास हा राजाचा इतिहास आहे, राज्यकर्त्यांचा इतिहास आहे. एक शायर म्हणतो की आंधिया गम की आएंगी तो सवर जाऊंगा, मैं दरिया हूँ समंदर में समा जाऊंगा. अरे मेरे हाथ से कलम छीन लो, मेरे को सूली पे चढ़ाने की ज़रूरत क्या है, मेरे हाथ से कलम छीन लो, मैं मर जाऊंगा. आणि म्हणून तुमच्या हातचं कलम हिसकवण्याचं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे. ह्या अनटचेबिलिटी विरुद्ध, ह्या अस्पृश्यतेविरुद्ध पुन्हा एकजूट होणं आणि पुन्हा नव्या पेशवाई विरुद्ध पुन्हा युद्धासाठी सज्ज होणं, हे त्या भीमा कोरेगावच्या युद्धापासून बोध घेणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की ह्या दिनानिमित्त एवढा जरी बोध घेऊन आपण सगळ्यांनी एकजूट होऊन हे सगळं शिक्षणाचे शस्त्र आमच्याकडे हस्तगत झालेलं आहे, त्या शस्त्राच्या आधारावर एका नव्या पेशवाईला आपण पराभूत करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे. हाच बोध आपण ह्या कार्यक्रमानिमित्त घेऊया. मला आपण या ठिकाणी बोलावलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून आपली या ठिकाणी रजा घेतो आहे. जय भीम, जय भारत. ज्यांनी आतापर्यंत जयंती सिनेमा बघितला नसेल त्यांनी आवर्जून जयंती सिनेमा बघा. जो दिवस आज आपण इथे साजरा करतो तो दिवस उद्देशाने म्हणजे नेमकं म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने महापुरुष काय आहेत, त्यांचे विचारधारा काय आहे,
ते सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पिक्चरमध्ये केलेला आहे. आणि जयंती कशा प्रकारे साजरी करायला पाहिजे ते सुद्धा आम्ही सांगितलं आहे. फक्त काल 31 होता तर फक्त दारू पिऊन किंवा पार्ट्या करूनच जयंती साजरी करता नाही आहे, तर कोणत्या प्रकारे पुस्तकं वाचून किती चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करता येते ते सर्व आम्ही आमच्या जयंती चित्रपटमध्ये सांगितलं आहे. तर जयश्री सिनेमा कॉटन मार्केट स्क्वेअरला तिथे आमची फिल्म लागलेली आहे. ज्यांनी आतापर्यंत फिल्म बघितली नसेल त्यांनी लवकरात लवकर बघा. कालच आमच्या फिल्मला 50 दिवस पूर्ण झाले आणि 8व्या आठवड्यामध्ये आम्ही ना प्रवेश केलेला आहे. आता सर्वांना म्हणजे निवेदन नाही पण सर्वांना आवर्जून अशी विनंती आहे की त्यांनी जयंती सिनेमा बघावा. धन्यवाद. एक म्हणतो आता ज्यांनी फिल्म बघितली आहे ते थोडं रिलेट करू शकतील आणि ज्यांनी नाही बघितले ते जेव्हा बघतील तेव्हा रिलेट करू शकतील. जयंतीचा दिवस असते आणि आमचे जे मास्तर आहे ते आम्हाला म्हणतात का कसला धिंगाणा घातला. मग मी म्हणतो हो मास्तर, आज सुट्टी देवाची होती ना मास्तर, जयंती आहे माहित नाही का. ते सांगितलं की शिवाजी महाराजाला सोडून आता ते कुत्र्यावर झगडत आहेत. तर की शिवाजी महाराज बाबासाहेबांचे विचार काय होते, आज ते विचार सोडून बाकी सगळ्या गोष्टींकडे लोक लक्ष देतात पण ते विचार फॉलो नाही करत. तर त्यावरच ही मूवी आहे आणि विदर्भाची लँग्वेज आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल. जयश्री टॉकीजमध्ये 4 खेळ आहेत, तर तुम्हाला ऑनलाईन पण बुकिंग मिळेल. आणि माझा डायलॉग म्हणजे ते संवाद असते, एक डायलॉग नाही घेऊ शकत प्रॉपर, पण जसं माझा आणि म्हणजे संत्या हिरो आहे जो त्याचा भांडण होतं, तर मी त्याला म्हणतो की बहीण होती ते आपल्या सर्वांची, माई तुई त्याची आणि तुई. मूवीमध्ये माझा डायलॉग एकच आहे चांगली जी मला आवडते. ज्यावेळेस पल्लवी म्हणजे जी हिरोईन आहे संत्याला छत्रपती शिवाजी महाराजबद्दल सांगते की मुसलमान कोण होते, महार कोण होते, तर मी डायरेक्ट म्हणतो त्याला बे संध्या इंटरव्ह्यू का देऊन राहिला दिले. ही माझी एक डायलॉग आहे त्यामध्ये जी मला आवडते, मी ठसांना बोलतो. एक्चुअली जयंती ने सारी परंपराएं तोड़ दी है. जेल में जाके लोग अक्सर सुधरते नहीं, वो और कुछ बनकर आ जाते हैं, लेकिन जयंती में संध्या अलग ही बनकर आया हुआ है जो समाज के लिए और सारी सिस्टम के लिए एक मिसाल बन के दिखाया गया है. ये एक बहुत बड़ी बात है. उसमें मैं म्हणजे माळी सरांचा मित्र आहे, मी जेलरची भूमिका आहे. त्याच्यामध्ये फक्त एक हे होतं की बुवा माळी सर त्याला म्हणतात की याला काहीतरी वाचायला दे वगैरे त्यावेळेस. तर कमीत कमी सुरुवात वर्तमानपत्रातून देऊ, वर्तमानपत्र आहे. तर मी त्याला ते माळी सर म्हणतात ते देतो. मी म्हटलो त्याला की वर्तमानपत्र वाचून सुद्धा त्याच्यात काही फरक पडेल असं वाटतं तुला. माळी सर म्हणतात प्रयत्न करायला हरकत काय. फिर मैं एक थोड़ा हंसता हूँ और फिर वहाँ पे एक चित्रपटामध्ये एक कॉमिक पात्र निभावलेलं आहे आणि ह्या चित्रपटामध्ये मेन म्हणजे असं आहे ना की एक जो संध्या असतो तो एक निगेटिव्ह माइंड व्यक्ती असतो, नॅरो माइंड असतो. तर त्याची जी जर्नी दाखवलेली आहे की तो एका वाईट प्रवृत्तीपासून एक चांगला व्यक्ती कसा बनतो हे ह्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि माझं पात्र असं आहे की ह्या चित्रपटामध्ये मी एक रिकामटेकडा व्यक्ती असतो. फक्त म्हणजे बसून राहणे, चहा पिणे, समोसे खाणे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना ताणे मारणे असं कॅरेक्टर आहे माझं. तर पहिला डायलॉग माझं त्यामध्ये असा आहे, साला तेच चेहरे तेच लोक, कायचीच मजा नाही आहे. आणि दुसरा डायलॉग असा आहे, क्या भैया क्या राज आहे तुम्हारे समोसे का, आता का आम्ही घरी जेवायचं सोडून देवायचं का. शौर्य दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. 28,000 पेशवे आणि 500 महार ह्याची ही लढाई आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये मी एकच तथ्य तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, ते म्हणजे एकता. तर आपल्यामध्ये जर एकता असेल, एकजूट असेल तर आपण काय नाही करू शकत. ह्या विश्वामध्ये, ह्या भारतामध्ये खूप मोठी लढाई करू शकतो. आपलं स्वतःचं एक शासन असू शकते,
स्वतःच्या खूप काही गोष्टी आपण निर्माण करू शकतो. पण आज आपण पाहतो की आपला जो समाज आहे तो एक वेगवेगळ्या संघटनेमध्ये विभागलेला आहे, राजकीय पक्षांमध्ये विभागलेला आहे. तर त्यामुळे काय होते की मतमतांतर होतात. आपण वेगवेगळ्या समाजाचे पक्ष तर पाहतो, ते एक दुसऱ्याचा आदर आणि रिस्पेक्ट करतात, पण त्यासोबतच एक दुसऱ्यासाठी ते धावून देखील येतात. विचार वेगळे असले तरी आपण त्यांना मान सन्मान देखील दिला पाहिजे. एकोपाने जर आपण कार्य केलं तर आपण खूप काही आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो, इथे मला असं वाटते. त्यासोबतच बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आज आपण शौर्य दिन साजरा करीत आहोत. शौर्य दिन साजरा करीत असताना माझ्या मनात अनेक भाव उफाळून आले आहेत. शौर्य दिन साजरा करायचा म्हणजे काय? इतिहास वाचून दाखवायचा, पराक्रम वाचून दाखवायचा, शौर्य वाचून दाखवायचं. परंतु मला असं वाटते की दिवाळखोरीत निघालेल्या व्यापाऱ्याने आपले जुने दस्तावेज पाहून, जुने हिशेब पाहून आनंदित व्हायचं. अशा प्रकारे आपण आज आनंदित होत आहोत असं मला वाटतं. मी कधी भाषण फार कमी करतो किंवा भाषण करतच नाही. मी तसा शोभेचा आहे आणि कधी कधी माझी फार शोभाही होते. कारण थोडंफार मी वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून माझी शोभाही होत असते. आपण बसलेल्यापैकी कोणीही असं मला वाटते की बहुतांश लोकांनी आपला कोणताही मुलगा सैन्यात दाखल केलेला नाही आणि आपण शौर्य दिन साजरा करतो. संपूर्ण संरक्षण व्यवस्था ही ब्राह्मणांच्या हाती आहे. म्हणजे सर्वोच्च अधिकाऱ्यापासून तर खालच्या लोकांपर्यंत ब्राह्मणांच्या हाती आहे आणि ब्राह्मणांच्या हाती संपूर्ण व्यवस्था असल्यानंतर आपण त्यांच्याशी लढा कसा काय करू शकणार आहोत? त्यासाठी आपल्याला वेगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आपल्याला लढाई आता वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्ञानाच्या भूमिकेतून आपल्याला लढाई करावं लागणार आहे आणि सेवा आणि त्याग ही सोबत घेऊन आपल्याला लढाई करणार आहे. कारण जेव्हा एकतेचा प्रश्न येतो तेव्हा भाषणाने एकता निर्माण होत नाही, की सेवा आणि त्यागाने एकता निर्माण होऊ शकते आणि हे आपण विसरून गेलेलो आहोत. आज आपण एकतेची भाषा बोलतो आहोत, परंतु सर्व पातळीवर आपण विभागलेले आहोत. मोठे मोठे कार्यक्रम आपण साजरे करतो, घरी गेल्यानंतर विसरून जातो. पुस्तकं वाचतो, वर्तमानपत्र वाचतो आणि ते ज्ञान किंवा ती माहिती कागदावरच राहते किंवा कानातून बाहेर निघून जाते. आपल्या वर्तनामध्ये आपण अतिशय चुकीच्या मार्गाने वागत आलेलो आहोत. त्यामुळे आपलं स्वतःचंच परिशीलन आपण नेहमी करत राहिलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की कालच्यापेक्षा आज आपण काय प्रगती केलेली आहे किंवा कालच्यापेक्षा आज आपण किती सुधारलेले आहोत किंवा काल जे माझ्याकडून प्रमाद घडलेला आहे तो प्रमाद माझ्याकडून घडू नये याविषयी आपण किती जागृत आहोत. आणि ही जागरूकता म्हणजेच बुद्धाच्या भाषेमध्ये जे सांगितलं की समादृष्टी. डॉक्टर साहेब बरोबर आहे? बरोबर. समादृष्टी हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. काही गोष्टी आपण बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, विशेषतः म्हणजे संस्थांची जी निर्मिती करायला पाहिजे होती, आपण या कामामध्ये अतिशय मागे पडलो आहोत. आपल्याकडे कोणत्याही नावाजलेली किंवा नामरूपास आलेली अशी संस्था नाही. जे काही मंडळी आपल्यातून शिकून मोठी झालीत त्या मोठ्या मंडळींनी सुद्धा याकडे लक्ष दिले नाहीत. आता डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत,
परंतु त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. भवनं उभारलेली आहेत आपण, पण त्या भवनातून आपल्याला कसल्याही प्रकारचा प्रकाश मिळत नाही. आपण अंधकारातच चाचपडत आहोत. बंधूंनो, मी जेव्हा बंधूंनो म्हणतो तेव्हा बंधुभाव मला कुठे दिसत नाही. बंधुभाव हा उत्स्फूर्त असतो. तो आपल्या रोमारोमात असतो. बंधुभाव हे मूल्य आहे. मूल्य समजता, मूल्य ज्याला स्वयंमूल्य आपण म्हणतो, ते कशाचंही कारण नाही, कशाचंही साधन नाही, ते स्वयंमूल्य आहे. ते मूल्य आपण जपलेलं नाही, आपण जपत नाही. आपल्याकडे सामाजिक नीतिमत्ता जी असायला पाहिजे, ती सामाजिक नीतिमत्ता अजून आपण आपल्या अंगात बांधली नाही. आणि सामाजिक नीतिमत्ता म्हणजे काय? समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ, अहंकार, आवडीनिवडी यांना कात्री लावणे, पद प्रतिष्ठा, प्रसिद्धीपासून दूर राहणे आणि समाजाची सेवा करणे, या गोष्टीचा समुच्चय कधी आपल्या जीवनात झालेला आहे काय? ते आपण आपल्याला विचारायला पाहिजे की आपण आपले अहंकार, आवडीनिवडी, स्वतःचा स्वार्थ, या प्रसिद्धी, पैसा यांना कधी आपण बाजूला केलेला आहे काय? दुय्यम मानलेला आहे? नाही. पंचशील आपण रोज म्हणत असतो, दर दिवशी पंचशील म्हणत असतो, परंतु पंचशील शिवायही आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात. नम्रता, शालीनता, सभ्यता, आदरभाव, कृतज्ञता, सामंजस्य, सहनशीलता, गुणग्राहकता, शुचिता, सतर्कता, परोपकार, मितभाषी, निस्वार्थीपणा, प्रसन्नचित्तपणा, उदारपणा, या गोष्टी पंचशील शिवायही फार जीवनाला आवश्यक आहेत. या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि जीवन हे कसं आहे? जीवन हे अतिशय क्लिष्ट आहे. माणसाची जर व्याख्या करायला लागलो आपण, तर माणूस म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह, अनेक शेकडो प्रश्नचिन्हांचा पुलिंदा म्हणजे माणूस. तर या गोष्टी आपण विसरून गेलेलो आहोत. भाषणामध्ये आणि समारंभामध्ये आपलं संपूर्ण आतापर्यंतचं जी वाटचाल आहे ती याच्यामध्येच आपली वाटचाल चालू आहे. यात नाविन्य असं काहीच नाही. आत्मनिर्भरता, करुणा, मूल्यांची सार्वत्रिक पडझड, जगण्यातील आडवे उभे ताणेबाणे, उद्वेग, हताशपण, अटळ आणि अपरिहार्य जगण्याचा सर्वोत्तम कोलाज, मोठ्या गतीने बदलत जाणाऱ्या काळातील जीवनाचा अंतस्वर व अंतर्विरोध हे रसायन पचवल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्या समारंभाचं आणि भाषणांचं थोड्या एक टोचणी जी आहे माझ्या मनाला जी लागली आहे त्यासंबंधी बोलतो आहे. भाषणं करतो, ही सार्वजनिक कृतीच आहे आपली सगळी. सार्वजनिक कृती जेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट ह्याचा भाग बनतो, आजकाल मोठ्या मोठ्या सभा ह्या इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग बनत आहेत. त्यामध्ये अनेक लोक आपला स्वतःचा कार्यक्रम घेऊन येत आहेत. सार्वजनिक कृती जेव्हा इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग बनतो तेव्हा ती दिखाऊ कृती होते. ती उथळ व समारंभी बनते. खोटी भावनाच हाच सार्वजनिकतेचा आविष्कार बनतो. त्यात गांभीर्य हरपते, उद्देश नष्ट होतो. अशी कृती अल्पजीवी होऊन विस्मृतीत जाते. लाखोचे मोर्चे आपले विस्मृतीत गेलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, मला बोलण्याची संधी दिली आणि आपण माझे 4 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे. आणि जी काही सेवा करायची असेल त्या सेवेसाठी मी तत्पर आहे. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. आभार व्यक्त करण्याच्या अगोदर मी 4 लाईनी बोलतो. कर गुजर वो भीम थे, कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले
भीम थे। हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे। ह्या होत्या 4 लाईनी. प्रज्ञापीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर सरोज डांगे यांनी 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावविषयी योग्य प्रकारे माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, बहुजन हिताय संघ आणि युशियन बुद्धा चॅनलतर्फे त्यांचे मी मर्मपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर पूरनचंद मेश्राम साहेब यांनी सुद्धा भीमा कोरेगावच्या दंग्याविषयी आणि जनरल माहिती इतकी सुंदर सांगितली की वेळ कसा पुढे सरकत होता तो आपल्याला समजत नव्हता, परंतु त्यांना वेळेच्या अभावी थांबवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, बहुजन हिताय संघ आणि युशियन बुद्धा चॅनलतर्फे त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. प्रज्ञापीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर त्रिशिला डेंबरे ह्या MD आहेत, बाहोच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्यातर्फेच हा कार्यक्रम खरं म्हणजे आयोजित करण्यात आलेला आहे. त्या एक बाहोतर्फे खूपच कार्यक्रम राबवत असतात. खूप खरोखर मनापासून सांगतो. त्यांचे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, बहुजन हिताय संघ आणि युशियन बुद्धा चॅनलतर्फे त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रज्ञापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असलेले शशिकांत हुमने साहेब यांनी जी काही भावना होती ते आमच्यामध्ये फार अनुभवी आहेत, बहुजन हिताय संघामध्ये अनुभवी आहेत. त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांच्याविषयी काय बोलायचं, जेवढं बोललं शशिकांत हुमने साहेबांविषयी तेवढं कमी पडते असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, बहुजन हिताय संघ आणि युशियन बुद्धा चॅनलतर्फे त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे लाडके, मी लाडके शब्द वापरला, प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब लाडकेच आहेत. टाळ्यांचा गडगड करा, खरंच मनापासून टाळ्यांचा गडगड करा. डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब बहुजन हिताय संघाचे अध्यक्ष आहे, सर्वांनाच माहीत आहे. पण एक डॉक्टर पेशा असून सुद्धा इथं बहुजन हिताय संघामध्ये वेळ देतात. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात, हॉटेलमध्ये असो, बहुजन हिताय संघाचा असो, बाहोचा असो की अजून इतर कुठे असो, आणि कालच पिक्चर पाहून सुद्धा आले. बघा, पिक्चर बघून आलेत काल. तर खूपच चांगल्या प्रकारे काम करीत असतात डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन आणि युशियन बुद्धा चॅनलतर्फे त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रज्ञापीठावर उपस्थित असलेल्या मनीषा बौद्ध यांनीसुद्धा काही थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी तसेच भगवान गौताविषयी माहिती दिली. त्यांचेसुद्धा बहुजन हिताय संघातर्फे सर्वांचे त्याचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आताच एक आपल्या सर्वांच्या समोर एक छोटासा का होईना आमच्या बहुजन हिताय संघातर्फे सक्षमच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत खांडेकर, प्रीतीताई खांडेकर यांनी सुद्धा बहुजन हिताय संघाच्या तर्फे मशीन दिलेली आहे एका गरीब महिलांना. त्यांच्यासुद्धा टाळ्या असू द्या. बहुजन हिताय संघाचं फार कार्य आहे. गरीब लोकांना साची प्रोजेक्ट आहे, साकेत प्रोजेक्ट आहे, सक्षम आहे, अजून प्रोजेक्ट आहेत, अजून नवीन प्रोजेक्ट आम्ही हाती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला फोटोग्राफर यांची फार आवश्यकता असते, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम चांगल्या प्रकारे आपण आवाज दिलेला आहे साऊंड सिस्टीमचा, आपलेसुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले उपासक उपासिका आणि कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत आणि कार्यक्रम यशस्वी करून दिला त्याबद्दल आपलेसुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि माझा आभार व्यक्त इथंच थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. सब्ब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरेतु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित
न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच्च अम्पम्पि सुत्वानं धम्मं काये न पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणम् अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणम् अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणम् अयं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाच्या सर्व संघाचा जय भीम. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर की डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर की. सबको जय भीम.